दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा। देव आज म्हणतो, जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर तुम्ही हा शक्तिशाली संदेश दुर्लक्ष करू शकता, कारण हा व्हिडिओ देवावर खरा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे। लक्षात ठेवा, जो कोणी हा व्हिडिओ 3 मिनिटे ऐकेल त्याच्या भाग्यात येत्या 3 मिनिटात चमत्कार होऊ शकतो आणि आज तुमची कोणतीही कितीही मोठी इच्छा पूर्ण होणार। एके वेळेची गोष्ट आहे। श्रावण महिना होता। भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। माता पार्वतीने पृथ्वीवर पाहिलं। कोणी शिवलिंगावर दूध अर्पण करत होतं, तर कोणी शिवलिंगावर जल अर्पण करीत होतं, तर कोणी लांबून गंगाजल आणून शिवलिंगावर अर्पण करीत होतं। तेव्हा माता पार्वतीने भोलेनाथांना विचारले की हे प्रभू, पृथ्वीवर सगळे मनुष्य तुमच्यावर जल दूध अर्पण करत आहेत, त्याचे त्यांना काय फळ मिळेल? तेव्हा भोलेनाथ म्हणाले, पार्वती, श्रावण महिन्यामध्ये मला जल अर्पण करण्याचे इतके महत्त्व आहे की जो मला जल अर्पण करेल तो स्वर्ग प्राप्त करेल। हे ऐकून माता पार्वतीला राहवले नाही। माता पार्वतीने परत विचारले, मग हे लाखो करोडो लोक जे जल अर्पण करत आहेत ते सगळे स्वर्ग प्राप्त करतील का? तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, शरीर शुद्ध करण्यापेक्षा जास्त महत्त्व मनाने स्नान करण्याचे आहे। तेव्हा माता पार्वती म्हणाली, प्रभू, हे कसे समजेल की कोण खऱ्या मनाने स्नान करवत आहे? तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे तर भक्ताच्या मनावरून समजते। तेव्हा भगवान शिव म्हणाले, चल हे समजून सांगण्यासाठी मी तुला पृथ्वीवर नेतो। भगवान शिव यांनी स्वतःला एक कुरूप कुष्ठरोगी बनवले आणि माता पार्वतीला एका सुंदर स्त्रीचे रूप दिले आणि दोघेही एका शिव मंदिराच्या बाहेर जाऊन बसले। तिथे पोहोचल्यानंतर जो भक्त तिथून जात असे त्याला माता पार्वती म्हणत असे, मी खूप गरीब आहे, माझे पती कोडी आहेत, मी यांना खांद्यावर घेऊन इथपर्यंत आणला आहे। असं ऐकलं आहे की भोलेनाथाच्या या मंदिराची खूप मान्यता आहे। जर या मंदिरामध्ये मी माझ्या पतीच्या द्वारे गंगाजल अर्पण केले तर ते बरे होतील, असं मी खूप ऐकलेलं आहे। पण मी खूप थकले आहे। 2 दिवसापासून आम्ही काहीही खाल्लेलं नाही। आमची मदत करा। जोही व्यक्ती तिथून जात असे तो भगवान शिव आणि माता पार्वतीकडे दुर्लक्ष करून निघून जात असे, किंवा त्या सुंदर स्त्रीकडे पाहून म्हणत असे की तू इतकी सुंदर आहे, या कोडी व्यक्तीला सोडून दे आणि आमच्या बरोबर चल आमच्या घरी। असं करता करता संध्याकाळ होऊ लागली आणि तेव्हा तिथे एक गरीब मजूर आला आणि माता पार्वतीला म्हणाला, माता, काय झाले, तुम्ही दुःखी का आहात? माता पार्वतीने सगळी गोष्ट त्या माणसाला सांगितली। तेव्हा तो माणूस म्हणाला, माझ्या आईने मला दिलेली चपाती आहे, आधी तुम्ही हे खाऊन घ्या। कलियुगामध्ये तुम्ही अशी स्त्री आहे जी आपल्या पतीची सेवा करत आहे। मी तुम्हाला प्रणाम करतो आणि मी तुमच्या पतीला माझ्या खांद्यावर घेऊन जाऊन भगवान भोलेनाथांचे दर्शन घडवतो आणि जल अर्पण करायला सांगतो। त्या व्यक्तीने कुष्ठरोगाच्या रूपामध्ये असलेल्या भगवान शिव यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि मंदिरात घेऊन जाऊन दर्शन करवले। तेव्हा भगवान शिव म्हणाले, पार्वती, हे पहा, या लाखो करोडो लोकांमध्ये या व्यक्तीने मनाने स्नान करवले आहे, हा स्वर्ग प्राप्त करेल। स्वामी भक्तांनो, आपली मनाचा मोठेपणा हेच खूप मोठं आपलं कर्म आहे आणि ते कर्म तुम्ही निर्मळ आणि प्रांजळ मनाने करत राहायला पाहिजे। पैसा, संपत्ती, सौंदर्य हे आज आहे, उद्या नाही, पण मनाचा मोठेपणा आणि मनाचं सौंदर्य हे कायम टिकून राहतं। सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। देव आज तुम्हाला म्हणत आहे, बाळा,
मी जबरदस्ती करणार नाही, पण हे ऐकल्यानंतर तुझं दुःखी भाग्यात होणारा चमत्कार पूर्ण दुनियेला हादरवून टाकेल. बाळा, आता माझी तुला खरी गरज आहे. या क्षणी तुला असं वाटेल की हा संदेश ऐकून काहीही फरक पडत नाही, पण हे ऐकून हजारो लोकांचं रडकं भाग्य बदललेलं आहे. आणि आता तुझी बारी आहे बाळा, तुझं भाग्य बदलण्याची. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही अशा 5 व्यक्तींना शेअर करा. भाग्यवंत ठराल. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या प्रिय बाळा, माझे देवदूत तुझ्या शोधात येत आहेत, कारण लवकरच तुझ्या मार्गात आडव्या येणाऱ्या लोकांचा ते नाश करणार आहेत. मला माहित आहे की तुमचे हृदय खूप दुखत आहे, तुटलेले आहे, पण मला हेही माहित आहे बाळा, या गोंधळातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तुला सापडत नाही. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू काळजी करत बसण्याऐवजी आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित कर. भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमानाच्या क्षणावर लक्ष केंद्रित कर. आपल्या भविष्यासाठी देवावर विश्वास ठेव आणि उद्याची चिंता न करता येणारा प्रत्येक दिवस आनंदाने घालव. बाळा, जर तयार असशील तर होय देवा मी तयार आहे असे टाईप कर. रडत बसणे तू सोडून दे. जग आव्हानांनी भरलेला आहे, पण ते अजिबात पराभूत नाहीत. त्यांच्यावर मात करण्याची क्षमता साक्षात स्वतः या ब्रह्मांड नायकाने देवाने तुम्हाला दिलेला आहे. देव म्हणतो, बाळा, तुझे मोठेपण येत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होणार आहे. तुमच्यासाठी काय योग्य आहे किंवा काय अयोग्य हे कोणीही ठरवू शकत नाही किंवा कोणीही थांबवू शकत नाही. आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. बाळा, आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवून तुम्ही स्वामी भक्ती करा, तुमचे कर्म करा. विश्वास ठेवा, आतापासून तुमच्या पाठीशी या ब्रह्मांडाची पूर्ण शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही हार मानू नका, खचून जाऊ नका, डगमगून जाऊ नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. धन्यवाद.